एक कुटुंब असतं आणि अर्थातच त्या कुटुंबात बाप आणि मुलगी म्हणजे बाप लेकीच हे दोन जणांचं कुटुंब. बेताची परिस्थिती. बापाला असं वाटत असतं की आई गेल्यानंतर मुलीला मी सुख देऊ शकलो नाही, आईची माया देऊ शकलो नाही, म्हणून वडील बिचारे दिवस रात्र मेहनत करत असतात आणि मुलीनं शिकावं ही त्यांची इच्छा असते. आणि मुलगी सुद्धा अक्षरशः दिवस रात्र आईची उणीव भरून काढण्यासाठी सगळंच तसं बघायला गेलं तर वडिलांच्या सगळ्याच गोष्टी, मग जेवण असेल, इतर सर्व घरातल्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी करत करत अभ्यास करते. आणि अभ्यास असा खूप प्रामाणिकपणे करत करत 10वीला ती मेरिटमध्ये पहिली येते. आणि तो आनंदाचा क्षण एक बाप कसा साजरा करतो तर तो मुलीला बोललेला असतो की ज्या दिवशी तुझा पहिला नंबर येईल ना बाळा, कारण अर्थातच अशिक्षित असलेले ते वडील, त्या पहिला नंबर आला ना की आपण ना ह्या शहरातल्या सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जाऊ आणि तुला पावभाजी खायला घालीन. आणि ते मोठं हॉटेल अगदी 5 स्टार हॉटेल बघितल्यानंतर खरं तर मुलीला प्रश्न पडतो की बाबा कसं घेऊन जातील या हॉटेलमध्ये, इतके पैसे बाबांकडे आहेत का? आणि हो, तो दिवस येतो, बाप आपल्या मुलीला घेऊन त्या हॉटेलमध्ये प्रवेश करतो. तर त्या गेटवरच त्याला तिथला जो सिक्युरिटी गार्ड आहे तो अडवतो आणि बापाला म्हणतो, हे बाबा तुझं काय काम आहे इथे, निघा निघा बाहेर निघा. तर बाप म्हणतो की माझ्या मुलीला, माझ्या लेकीला मला पावभाजी खायला घालायचे, पैसे आणलेत मी. आता पैसे आणलेत म्हटल्यानंतर तो सिक्युरिटी त्याला सांगतो, ठीक आहे ठीक आहे, चल चल, असं तुच्छ नजरेने बघत सांगतो, चल आत चल. आणि आतमध्ये दोघं जातात. तर भव्य दिव्यता ती सगळी बघून त्यांना प्रश्न पडतो खरं तर कुठे बसायचं. पण ठीक आहे, पैसे आपल्याकडे आहेत आणि पावभाजी मुलीला द्यायचे म्हणून ती एक कोपरा असा बघतात आणि ते तिथे बसतात. बसल्यानंतर ती ऑर्डर दिली जाते, पावभाजी येते, बाप आनंदी होतो. एकच पावभाजी मागवलेली असते कारण त्यांना माहिती असतं की 2 पावभाजी मागवल्यानंतर कदाचित तेवढे पैसे आहेत की नाहीत माझ्याकडे. मुलगी पावभाजी खायला लागते. तो त्या तिथल्या असलेल्या वेटरला म्हणतो की माझी मुलगी पहिली आली बरं का. त्याला त्याचं काही फार कौतुक नसतं. नंतर होतं असं की जास्त वेळ हे दोघं गप्पा मारतायत हे बघून तिथला मॅनेजर येतो आणि तो सांगतो, हे तुमचं झालं, आता पैसेदार निघायत ना. खरं तर खूप मोठा अपमान करून त्यांना हाताला धरून पैसे असून सुद्धा काढलं जातं, कारण अनेक जण तिथे त्या हॉटेलमध्ये, त्या रेस्टॉरंटमध्ये बुकिंग केलेली असतात, ती वेटिंगवर असतात. मग अतिशय उच्चभ्रू अशा सोसायटीतली लोक येतात आतमध्ये आणि यांना अक्षरशः हाताला धरून बाहेर काढलं जातं. बाप रडत रडतच पायरी उतरतो आणि लेकीला सांगतो, बाळा आपल्याकडे पैसे नाहीत ना म्हणून हे सगळं झालं, पण बघ तू चांगली शिक बरं का आणि शिकून मोठी हो, म्हणजे आपल्याला सन्मानाने इथे येता येईल. मुलीच्या ती गोष्ट लक्षात राहते आणि दिवस रात्र पुन्हा ती अशा पद्धतीने अभ्यास करावी लागते की त्या अभ्यासाचं रूपांतर, त्या शिक्षणाचं रूपांतर नंतर असं होतं की UPSCच्या एक्झाम मध्ये ती अव्वल येते. आणि अर्थात एक दिवस असा होतो की ती कलेक्टर होते आणि त्या शहरात ती कलेक्टर म्हणून येते, रुजू होते नोकरीवर. आणि त्यानंतर काही दिवसानंतर तिच्या लक्षात येतं की आता आपल्याला आपल्या बाबांना पावभाजी खायला घालायची, कारण ती पार्टी द्यायची त्यांना. आपण त्याच रेस्टॉरंटमध्ये जाऊया ज्या रेस्टॉरंटमध्ये अक्षरशः हाताला धरून त्यांनी आपल्याला काढलं होतं. तिथे फोन केला जातो की कलेक्टर मॅडम आपल्या ह्या जिल्ह्याच्या येत आहेत. असं सांगितल्यानंतर त्यांना प्रश्न पडतो, स्वतः जिल्हाधिकारी येत आहेत म्हणजे काय, आपली व्यवस्था चोख असायला पाहिजे. मग सगळेजण धावपळ करायला लागतात. आणि त्यांनी केलेलं असतं असं की ह्या कलेक्टर मॅडमनी तिथे जेवढे काही टेबल्स असतात ते सगळे बुक केलेले असतात, बाकायदा पैसे देऊन. मग होतं असं की हे दोघं जण येतात, त्यांनी गाडी वगैरे दुसरी कुठली आणलेली नसते, सिक्युरिटी नसते, काय नसतं, पण ते ओळखतात कलेक्टर मॅडम आल्या. ते बसतात. बाबांच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू बघते ती आणि बाबांना पावभाजी मागवल्यानंतर पहिला घास जेव्हा भरवते तेव्हा तिला रडू येतं. आणि त्या रडता रडता ती म्हणते, बाबा तुम्ही मला म्हणाला होतात की चांगली शिक,
बघा, मी अशी शिकली की मी कलेक्टर झाली आणि आज त्याच ठिकाणी आपण आलोय. बाबांना संपूर्ण तो आयुष्यभराचा इतिहास आठवायला लागतो. आई लहानपणीच गेलेली असते, आईचं सुख देता येत नाही असं तिला वाटत असतं बाबांना. पण मग बाबा खुश होतात की बाबांना लक्षात येतं की शिक्षणाला किती महत्व आहे ते त्यांनी सांगितलेलं असतं. आणि मग तो बिल घेऊन तिथला वेटर येतो, पण तो म्हणतो, मॅडम तुम्हाला बिल भरायचं नाही, मी फक्त दाखवतोय. मॅडम म्हणतात, नाही, सगळ्याच टेबलचं बिल मी भरणार आहे आणि तुमचे जे मालक आहेत त्यांना बोलवा. मालक तिथे येतात. मालकांना कलेक्टर मॅडम सांगतात, मालक धन्यवाद, आज तुम्ही आम्हाला आतमध्ये बसायला संधी दिली. कारण अनेक वर्षांपूर्वी आम्ही आलो होतो तेव्हा माझ्या बाबांना हाताला धरून तुमच्या माणसांनी काढलं होतं. अक्षरशः त्या रेस्टॉरंटचा, त्या हॉटेलचा मालक आहे, त्याची बोबडी वळते. म्हणजे सॉरी सॉरी सॉरी. नाही, सॉरी नाही, परिस्थिती आणि शिक्षण याला जबाबदार ठरलं आणि आज मी माझ्या बाबांना इथे घेऊन आले. बाबांच्या हाताला धरून हळूहळू ती मुलगी पायऱ्या उतरते. पायरी उतरताना तेच म्हणते, बाबा आज शिक्षण जिंकलं आणि ते केवळ आणि केवळ तुमच्या मेहनतीमुळे. आणि शिक्षणाचं महत्व आज मला सुद्धा कळलंय आणि तुम्ही सांगितलेलं महत्व ह्या समाजातल्या प्रत्येक लेकींना कळो, हीच मी स्वामींकडे प्रार्थना करते. मित्रांनो, शिक्षणाचं महत्व काय हे ह्या पोरीनं आपल्या बापाला सांगितलं. पण आपल्या समाजातल्या प्रत्येक पोरींना मी विनंती करीन की शिक्षण अशा पद्धतीनं घ्या की समाजाला तुमच्याकडे सन्मानानं बघावं लागेल. धन्यवाद.